बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीला निमंत्रण दिलं गेलं हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला. दाभोलकर ब्रदर्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मोरजिम पेंडेम तालुका लिमिटेड पंचायत अँड म्युन्सिपाल्टी लेवल टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 2 लाख रुपये, आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. स्पर्धेचे पुरस्कर्ते, स्पर्धेचे जनक, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, सन्माननीय श्री मच्छिंद्रनाथ उर्फ बाबू शेटगावकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. ती मोरजिमच्या मैदानावरती सामना सुरू होतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर गोलंदाज पाहायला मिळतोय ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं आमिर साळगावकर. सलामीची बिनीची जोडी प्रजय आणि प्रजयच्या साथीला गौरेश पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती प्रजय पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती गौरेश. क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. पॉइंट कव्हर वरती क्षेत्ररक्षक मिड ऑन आहे. डीप मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग ऑफ डीप शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आमिर साळगावकरच्या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा अतिरिक्त धाव मिळत आहे ती प्रतिस्पर्धी हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या नाममात्र 1 धाव. धावसंख्येचा श्री गणेश होतोय. हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना यावेळी स्विच इट म्हणावं लागेल. फटका येतोय डीप पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात डीप मध्ये. जोपर्यंत चेंडूची फेकी होईल एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे ती फलंदाज प्रजयला. एकेरी धावसंख्येने प्रजय आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 2 धावा धावफलकावरती. पहिले षटक हाताळलं जात आहे. डावकर शैलीचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज आमिर साळगावकर लेफ्ट आर्म. यावेळी ओव्हर द विकेट हा मारा असेल कारण डावकर शैलीचा फलंदाज गौरेश यावेळी स्ट्राइक एंडच्या दिशेने. या बेलोर फुलटा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप स्कोर लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने फलंदाज आपलं खातं उघडतोय गौरेश. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते ती नाममात्र 3 धावा धावफलकावर. गोलंदाज आमिर साळगावकर. यावेळी पंचांच्या डाव्या साईडने लेफ्ट आर्म राऊंड विकेट असेल उजव्या शैलीच्या फलंदाजाला. यावेळी सुंदर अप्रतिम डिलिव्हरी म्हणावी लागेल. चेंडू पडल्यानंतर वेगाने विसवला जातोय. यष्टीरक्षक याच्या हातामध्ये ज्या चेंडूवरती फलंदाजा प्रजयकडे कुठेही उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळलं जात आहे ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं. डावकर शैलीचा वेगवान गोलंदाज आमिर साळगावकर. यावेळी शॉर्ट स्क्वेअर लेग वरती जीवघेणी धाव म्हणावी लागेल. नॉन स्ट्राइक वरती धोका पत्करला आणि पहिला गडी बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला पहिला गडी बाद होतोय. डीजे
यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. तो आमिर साळगावकरच्या गोलंदाजीवरती पहिलं षटक हाताळताना दिसतोय. स्ट्राईक एंडवरती आघाडीचा विनीचा फलंदाज प्रजय आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक एकेरी धावेवरती खेळताना पाहायला मिळतोय. आमिर साळगावकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न फसला जातोय. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. आमिर साळगावकरचे षटक समाप्त होत आहे. अवघ्या 3 धावा खर्च करतोय एका गड्याच्या मोबदल्यात. धावचीच्या स्वरूपात ही पहिली सफलता मिळाली ध्रुव पारसे क्रिकेट संघाला. मिळाले नाहीत. फलंदाजांकडनं प्रयत्न पाहायला मिळाला मात्र अपयशी ठरताना दिसलेत. यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती असेल स्वप्नील मळिक. उजव्या शैलीचा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय बिनीचा आघाडीचा फलंदाज प्रजय. आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं लक्ष्मण नाईक यावेळी सज्ज होताना दिसतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ विखुरलं जात आहे. लॉंग ऑन बाउंड्री, लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हरवरती एक क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट. 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हरवरती क्षेत्ररक्षक दिसतोय. पॉइंट, त्याचप्रमाणे शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेगवरती एक क्षेत्ररक्षक. राईट अप ओव्हर द विकेट लक्ष्मण नाईक. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज भरकटताना दिसतोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू स्क्वेअर असल्याचा. अतिरिक्त धाव बहाल होताना दिसत आहे हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या बदलली जात आहे ती एका गडीच्या मोबदल्यात नाममात्र 4 धावा प्रथम फलंदाजी करताना. दूरवरला लक्ष्मण नाईक राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी वेगवान चेंडू म्हणावं लागेल. फुलर लेनचा चेंडू. फलंदाज स्वप्नीलकडे कुठेही उत्तर नव्हतं. चेंडू सरळ वेगाने निघून जाताना दिसतोय एसटी रक्षक याच्या हातामध्ये. एस्टनच्या मागे आपण पाहतोय राम नागवेकर. चेंडू निर्धाव गल्ला जातोय लक्ष्मण नाईक याच्या गोलंदाजीवरती. जी पहिल्या चेंडूवरती चुकी झाली ती चूक दुरुस्त केली आणि एका अचूक टप्प्यावर चेंडूचा प्रवास. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पायांमधील आपल्याला पाहायला मिळतोय. रक्षात्मक फटका म्हणावा लागेल स्वप्नील मळिकचा. एकेरी धाव निघतोय स्वप्नीलसाठी आणि एकेरी धावसंख्येने स्वप्नील आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते ती नाममात्र 5 धावा एका गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं. सीमा रेषेजवळ आपण बॅनर पाहतोय. त्या बॅनरवरती जर फलंदाजाने थेट षटकार ठोकला तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक ते फलंदाजाला प्राप्त होऊ शकतं. लोरे फुलटा चेंडू मिस टायमिंग फटका डीप मिड विकेट वरती झेल टिपण्याची नामी संधी. दुसरा गडी बाद होतोय हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाचा. आघाडीचा फलंदाज प्रजय यावेळी तंबूच्या आसरेला. बाद होतोय हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाचा. नाणेफेक जिंकली होती ध्रुव पारसे क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिलं षटक आमिर साळगावकरने सुरेख हाताळलं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून लक्ष्मण नाईक दर्जेदार गोलंदाजी करताना दिसतोय. विठ्ठल नवीन फलंदाज मैदानावरती पावलं टाकतोय. गोलंदाज लक्ष्मण नाईक यावेळी सज्ज होतोय. दूरवरनं पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट हा मारा असेल उजव्या शैलीच्या फलंदाजाला विठ्ठल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. चेंडू येतोय ऑन साईडला. जोपर्यंत चेंडूवरती फेके होईल एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने विठ्ठल आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धावफलकावर. प्रथम फलंदाजी करतोय हंसापूर वॉरियर्स क्रिकेट संघ. नाणेफेक करतोय. फलंदाजीला निमंत्रण मिळालं
ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाकडनं. यावेळी सुंदर चेंडू मला लागेल, पडल्यानंतर चेंडू बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. वळसा घेताना कुठेही उत्तर न होता स्वप्नीलकडे चेंडू निर्धाव गल्ला जातोय लक्ष्मण नाईक याच्या गोलंदाजीवरती. शेवटचा चेंडू, 5 चेंडूंचा खेळ समाप्त. आतापर्यंत 3 धावा खर्च करताना दिसतोय लक्ष्मण आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी स्लॉक स्वीप म्हणावं लागेल, चेंडू सरळ भिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दिसतोय 2 गडींच्या मोबदल्यात 12 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू, ज्या चेंडूवरती फलंदाज हात खोलताना दिसतोय, मोठा फटका निघाला. एक लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. फलंदाजचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला जाईल. तो स्वप्नील मलिक वैयक्तिक 7 धावांवरती फलंदाजी करतोय, तर त्याचा संघ साथीदार मधल्या फळीतील फलंदाज विठ्ठल एकेरी धावेवरती खेळतोय. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या 6च्या धावगतीने 12, 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 30 गोलंदाज यावेळी सज्ज होतोय गोलंदाजीच्या आक्रमणावर. चंद्रकांत वैयक्तिक पहिलं, सांघिक 30 षटक म्हणावं लागेल ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. उजव्या शैलीचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय विठ्ठल, नॉन स्ट्राईक एंड वरती स्वप्नील. राईट अप ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाज थोडासा शफल झाला होता उजव्या यष्टीवरती, कुठेही उत्तर नव्हतं. चेंडू निर्धाव गल्ला जातोय गोलंदाज चंद्रकांत याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली. हसापूर ऑरियस क्रिकेट संघ 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी फटका निघतोय, इनसाइड आउट फटका. चेंडू येतोय गलीच्या दिशेने. जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवला जाईल एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे. विठ्ठलच्या खाती एकेरी धाव जोडली जात आहे. विठ्ठल पोहोचतोय वैयक्तिक 2 धावांवरती, तर सांघिक धावसंख्या 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चंद्रकांत पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय स्वप्नील मलिकचा. दुधारी तलवार म्हटली जातं, लागली तर आबाद नाही तर बरबाद असा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील कडनं पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावली, ती 2 बाद 13 धावा. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये झेल पाहायला मिळतोय. 3रा गडी बाद होतोय हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाचा. स्वप्नील मलिक बॅक टू द पॅव्हलियन. आमिर साळगावकरने या इनिंगची सुरुवात केली. लक्ष्मण नाईकने त्याच्याच पावल्यावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली आणि चंद्रकांत आता मात्र एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी म्हणावी लागेल. टिचून मारा करतोय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघी नाममात्र 1 धाव खर्च करतोय. एक सफलता मिळवून देतोय ध्रुव पारसे संघाला. नवीन फलंदाज अनिल वडार मैदानात पावले टाकताना दिसतोय. चंद्रकांत यावेळी सज्ज होतोय. कंजूशी करणारी गोलंदाजी पाहायला मिळत आहे. धावांवरती अंकुश लावणारी गोलंदाजी ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय अचूक ठरतोय की काय, ही तमाम शंका मैदानावरती वर्तवली जात आहे ध्रुव पारसे संघाच्या बाजूने. मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना कामगिरी करावी लागेल. डावखुरी शैलीचा फलंदाज अनिल वडार स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवरती विठ्ठल आपल्याला पाहायला मिळतोय.
राईट आर्म राऊंड विकेट उजव्या यष्टीवर चेंडू खोलवर टप्प्याचा फलंदाज यावेळी डावखळ शैलीचा कुठेही उत्तर नव्हतं. चेंडू सरळ निघून जातोय वेगाने. निर्धाव चेंडू गणला जातोय चंद्रकांत याच्या गोलंदाजीवरती. यावेळी स्लॉक स्वीप म्हणावं लागेल. चेंडू सरळ भिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धाव संख्या पोहोचते हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघ 20 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चंद्रकांत गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. डावखळ शैलीचा फलंदाज यावेळी स्ट्राईक एंड वरती अनिल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याला प्रवृत्त करतोय. ऑफसाईडला चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी होईल. एकेरी धाव घेण्याची संधी मिळत आहे आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला 21 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 14 पाहायला मिळत आहे ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं. सचिन पाटजी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं. डावखळ शैलीचा फलंदाज अनिल यावेळी स्ट्राईक एंड वरती. मिस टायमिंग फटका संपर्क अचूक नव्हता. चेंडू जमलेला घरंग जातोय डीप स्कोर लेग वरनं क्षेत्ररक्षक येईल. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला 22 3 गड्यांच्या मोबदल्यात. हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करतोय. विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळत आहे ध्रुव पारसे क्रिकेट संघ. सचिन पाटजी गोलंदाजीच्या आक्रमणावर ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं. उजव्या शैलीचा फलंदाज यावेळी अनिल वडार स्ट्राईक एंड वरती. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी. काळजीपूर्वक झेल म्हणावं लागेल. यशस्वी झेल टिपला जातोय ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं. 4था गडी बाद होतोय हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाचा. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. कुठेही मोठ्या फटक्यांपासून रोखून धरलाय ध्रुव पारसे क्रिकेट संघाने. धाव संख्या स्थिरावली 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 14 हाताळलं जात आहे. सचिन पाटजी गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद करताना दिसतोय. रुपेश अतिशय सुरेख झेल टेपताना दिसतोय. नवीन फलंदाज यावेळी मैदानात पावलं टाकतोय सलील नाईक. सलील नाईक नवीन फलंदाज आणि सलीलला साथ देण्यासाठी अनिल वडार यावेळी बॅटची किनार घेतोय. यष्टीरक्षक राम नागवेकर चेंडूवरती ताबा मिळवतोय. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. धावसंख्या स्थिरावली 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 14 पाहायला मिळत आहे. सचिन टिच्चून गोलंदाजी करताना दिसतोय. कुठेही सुसंधी दिली जात नाही फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी म्हणावी लागेल.
अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करतोय सचिन. यावेळी सबमरीन डिलिव्हरी म्हणावं लागेल. चेंडू खाली राहतोय उजव्या यष्टीवरती, नॉ सेकंड वरती धोका पत्करला होता, मात्र थेट अचूक फेकी होत नाही राम नागवेकर कडनं. सुदैवी ठरतोय फलंदाज. तेवीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 14 पाहायला मिळतंय. सचिन गोलंदाजीच्या आक्रमणावर टिचून गोलंदाजी करताना दिसतोय. तिखट मारा म्हणावं लागेल ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं. यावेळी डावखुरा शैलीचा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. अनिल साठी शतरक्षण, लॉंग ऑन बाउंड्री, डीप काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. या ब्लॉक प्रतिचा चेंडू कलात्मक फटका म्हणावा लागेल. लॉंग ऑफ वरनं शतरक्षक येतोय, मात्र चेंडू वरती ताबा मिळवण्यात अपयशी ठरताना दिसतोय. 2 धावा निघतायत. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली जाते. पाव शतक फलकावर लागतंय 25 4 गड्यांच्या मोबदल्यात. सचिन पुन्हा एकदा सज्ज. डावखुरा शैलीचा फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके अति आवश्यक असतील. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू घरंगळत जातोय डीप मिड विकेट वरती. चेंडूची फेकी होताना दिसतंय स्ट्राईक एंड वरती, मात्र ती थेट अचूक फेकी नव्हती राम नागवेकरच्या हातामध्ये. दुहेरी लीला धाव पूर्ण होताना दिसत आहे आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. 4 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावर आतापर्यंत जोडल्या जात आहे. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक. येतोय प्रमाणापेक्षा जास्त वेळ आपल्याला पाहायला मिळतोय ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं आणि पंच दंडित करताना दिसत आहेत. म्हणजे 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्हाला जास्त तैनात करावं लागेल. पंचांची करडी नजर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. ऑफिशियल पंच आपण पाहतोय या स्पर्धेतील मिस्टर अमेय नाईक, त्यांच्यासोबत मिस्टर अभि तळेकर. 38 सर्कल मध्ये आता आपल्याला शतरक्षण पाहायला मिळत आहे. पॉइंट दिसतोय, त्याचप्रमाणे कव्हर मिड ऑफ वरती एक शतरक्षक दिसतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती फ्लाइंग स्लिप मध्ये एक शतरक्षक तैनात केला जातोय. शॉर्ट फाईन लेग वरती एक शतरक्षक. हे शतरक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज होतोय सागर. पंचांच्या डाव्या साईडने यावेळी सज्ज होतोय गोलंदाज सागर. यावेळी थोडासा शपलवून खेळण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर वरती धोका पाहायला मिळतोय, मात्र धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसत आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ नव्हता आणि परिणामी दोन्ही फलंदाजांना पॉपिन क्रीज मध्ये माघारी परतावं लागलंय. चेंडू निर्धाव केला जातोय. सागर धावसंख्या स्थिरावली 27 4 गड्यांच्या मोबदल्यात. राईट अप ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती झेल खाली शतरक्षक येतोय. गडी बाद होतोय हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाचा सलील नाईक. यावेळी बॅक टू द पॅव्हलियन. सचिन पाटजी अतिशय सुंदर झेल टिपतोय. एक काळजीपूर्वक यशस्वी झेल म्हणावं लागेल आणि 5वा गडी बाद होतोय. रजत मलिक नवीन फलंदाज मैदानात पावले टाकताना दिसतोय. शेवटचं षटक, अर्थात ज्याला स्लॉग ओव्हर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हाणामारीचं षटक आक्रमण अपेक्षित असेल, मात्र त्या आक्रमणापासून बचाव करताना दिसतोय तो गोलंदाज सागर. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त, एक सफलता प्राप्त करून देतोय ध्रुव पारसे संघाला. उजव्या शैलीचा फलंदाज रजत यावेळी ऑन स्ट्राईक वरती असेल.
राईट अप ओव्हर द विकेट बॉलर बॅट टू फटका पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक वरती धाव घ्यावी की न घ्यावी या द्विधा मनस्थितीत फलंदाज पाहायला मिळतोय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल गोलंदाज सागरचा सलग तिसरा चेंडू निर्धाव केला जातोय अचूक लाईन अँड लेंथ वरती आपली हुकूमत सिद्ध करतोय गोलंदाज सागर 3 चेंडूंवरती रोखून धरलाय मात्र उर्वरित 3 चेंडूंवरती पाहावं लागेल फलंदाज कशा प्रकारे आक्रमण करतोय यावेळी बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडूचा अंदाज न होता विकेट बहाल केली जात आहे सलील नाईकला माघारी परतावं लागेल रजत मळिकला माघारी परतावं लागतंय ते 6व्या गड्याच्या रूपात निर्धाव केला जातोय भेदक गोलंदाजी म्हणावी लागेल सागर याची सागराप्रमाणे गोलंदाजीमध्ये उसळताना दिसतोय तो सागर आतापर्यंत 4 चेंडू हे निर्धाव फेकतोय आपल्या गोलंदाजीवरती शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी धावसंख्या स्थिरावली 27 या धावसंख्येवरती नवीन फलंदाज सागर स्ट्राईक वरती अनिल आपल्याला पाहायला मिळतोय डावकर शैलीचा फलंदाज डावकर शैलीच्या फलंदाजाला क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग त्याचप्रमाणे डीप लॉंग लेग वरती एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्री वरती एक क्षेत्ररक्षक आणि ऑफ साईडला पाहिलं तर लॉंग ऑफ वरती त्याचप्रमाणे मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये या मिनी हेलिकॉप्टर फटका पाहायला मिळतोय अफिशियल ड्राईव्ह चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय गडी बाद होतोय हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघाचा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे 28 धावा सात गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावर सुरुवातीपासून एक दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं आतापर्यंत हसापूर वॉरियर्स क्रिकेट संघ पाहिला तर 2 सामन्यांमध्ये 2 विजय हा तिसरी लढत ध्रुव पारसे क्रिकेट संघ विरुद्ध ध्रुव पारसे क्रिकेट संघाचा विचार केला 2 सामन्यांमध्ये 1 विजय 1 पराभव ही कामगिरी पाहायला मिळत आहे सागर राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी फटका टोलवला जातोय काऊ कॉर्नर वरती क्षेत्ररक्षक कॅरेबियन स्टाईल मध्ये चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय संभाव्य चौकाराला रोखलं जात आहे ध्रुव पारसे क्रिकेट संघाकडनं 2 धावा निघाल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय राम नागवेकर यष्टा उद्ध्वस्त करतोय म्हणजे 8वा गडी बाद होतोय सांघिक धावसंख्या 30 धावा धावफलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यात
Halo, 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 check. Halo, check. Halo, 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 check. Halo, check. Halo, 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 check. Halo. हॅलो. 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सलामीची जोडी मैदानावर आमिर साळगावकर आणि साहिल पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट करतोय. आमिर साळगावकर एका अप्रतिम फटका मिड विकेटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास गेला 4 धावांसाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विठ्ठल हा गोलंदाजी एंडकडनं सज्ज होतोय. सामना करेल पुन्हा एकदा आमिर. यावेळी मात्र बॅटची एज लागते. चेंडू जातोय गलीच्या दिशेनं. जोपर्यंत गलीचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडते आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 5 धावा धावफलकावर. 31 धावांचं आव्हान घेऊन मैदानावर सलामीची जोडी ध्रुव पारसे संघाची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका फलंदाज आमिर याच्या बॅटमधनं आणि त्यानंतर एक सिंगल धाव. संघाची सांघिक धावसंख्या 5 धावा. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने सम्मान दिला जातोय. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण करतायत. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत अजून एका धावेची भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित झाली ती 6 धावा या धाव फलकावर. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त. संघाची सांघिक धावसंख्या प्रति चेंडू 2च्या सरीसरी राखत या ठिकाणी 6 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल विठ्ठल नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय आणि या ठिकाणी आमिर याची खेळी मात्र समाप्त होते. संघाच्या 6 या धावसंख्येवर पहिला हादरा बसतोय. 31 धावांचा पाठलाग करताना डीजे. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 31 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानावर उतरली होती. त्यामध्ये मात्र एका चौकाराच्या मदतीने खेळत असलेला आमिर रिव्हर्स स्वीपच्या नादात हा माघारी परतला जातोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज राम नागवेकर हा मैदानावर दाखल होतोय. संघाची सांघिक धावसंख्या 6 धावा. 31 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू आणि 31 धावा. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पहिल्या इनिंगमध्ये ध्रुव पारसे संघाकडनं पाहायला मिळालं आणि प्रतिउत्तरात खेळताना मात्र पहिल्याच चेंडूवर एक अप्रतिम फटका आमिर याचा पाहायला मिळाला. तदनंतर एकेरी धाव आली. तदनंतर पुन्हा एकदा साहिल याने एकेरी धाव काढली आणि त्यानंतर मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या नादात आमिर हा फलंदाज माघारी परतला गेला. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडच्या दिशेने राम नागवेकर आज सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजच्या दिशेने गोलंदाज विठ्ठल. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. चेंडूला सम्मान दिला जातोय मिडॉनच्या दिशेनं. जोपर्यंत यष्टीरक्षक स्वतः चेंडूवर पोहोचतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडून संघाची सांघिक धावसंख्या वधारली जाते ती 7 धावा या धावफलकावर. महत्वपूर्ण पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक चालू असताना आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा मैदानावर समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती 7 धावा. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडूचा प्रवास कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाज या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त केली जाते आणि 2 धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भरपरट. एका षटकाची सांगता होते. एका षटकाच्या सांगते अखेर संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 31 धावांच्या प्रतिउत्तरात खेळताना 9 धावा या धावफलकावर लावतोय ध्रुव पारसेम संघ एका घड्याच्या मोबदल्यात. अप्रतिम फलंदाजीचा प्रात्यक्षिक पहिल्या षटकात पाहायला मिळतंय.
सलामीवीर फलंदाज आमिर या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघाची जबाबदारी ही साहिल आणि राम याच्या खांद्यावर आली आणि निश्चितपणे अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक हे दोन्ही फलंदाज त्यानंतर करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या दिशेने बदल केला जातोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज सागर मईक आज सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाची रोररचना ही यष्टीरक्षक स्वप्नील कडून या ठिकाणी बदलली जाते. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय आणि तदनंतर गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज सागर हा सज्ज होतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू निश्चितपणे मोठा फटका मारण्याची संधी होती, परंतु सन्मान दिला जातोय चेंडूला. कोणती धाव मात्र या चेंडूवर मिळत नाहीये. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ समाप्त. पहिला चेंडू जातोय निर्धाव आणि त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्याची गोलंदाजी ही गोलंदाज सागर याची, त्याला सुरेख साथ यष्टीरक्षक स्वप्नील याची मिळते. परिणामी दुसराही चेंडू निर्धाव जातोय. संघाच्या सांघिक धावसंख्येत कोणताही बदल होताना दिसत नाहीये. संघाची धावसंख्या 9 धावा. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू या ठिकाणी चेंडूचा प्रवास गलीच्या दिशेने एकेरी धावेसाठी एका धावेने संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली आणि संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली ती दुहेरी आकड्यात म्हणजेच 10 या धावसंख्येवर. महत्त्वपूर्ण दुसरं षटक या मैदानावर चालू असताना दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आहे समाप्त. 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्च करतोय महत्त्वपूर्ण गोलंदाज सागर आपल्या गोलंदाजी दरम्यान आणि बऱ्याच वेळानंतर आता स्ट्राईक एंडच्या दिशेनं फलंदाजीसाठी साहिल हा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकांना झालेली चूक. निश्चितपणे जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय एकेरी धावेची पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळवली गेली आणि बघता बघता दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. 22च्या स्वरूपात या 2 धावा प्राप्त झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने संघाच्या सांघिक धावसंख्येत 2 ने भर पडत संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 12 धावा या धावफलकावर. दुसरं षटक चालू असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त. यावेळी मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा प्रात्यक्षिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांना झाला होता, परंतु क्षेत्ररक्षकांना सुटलेला झेलाचं रूपांतर हे 6 धावेत पूर्ण होतंय आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 18 या धावसंख्येवर. हे सांघिक संघाची सांघिक धावसंख्या पोहोचली त्यानंतर पुढचा चेंडू घेऊन यावेळी मात्र अप्रतिम फटका कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज साहिल याच्या बॅटमधनं संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भर पडली आणि 2 षटकांची मैदानावर सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा या धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावांचा पाठलाग करताना समीकरण आता बदललं गेलंय. संघाच्या सांघिक धावसंख्येचा विचार केला गेला तर 19 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. येणारा काळ असेल मैदानावर 18 चेंडूंचा आणि या 18 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची असेल आवश्यकता ध्रुव पारसे संघाला. डीजे वैयक्तिक पहिल्या संघाकडून महत्त्वपूर्ण तिसरं षटक घेऊन गोलंदाज गोविंद सज्ज होतोय. यावेळी मात्र अप्रतिम फटका ऑफसाईडच्या दिशेने फलंदाज साहिल याचा एकेरी धाव संघाच्या खाती वैयक्तिक खाती जमा करतोय साहिल आपल्या फलंदाजीत आणि या ठिकाणी स्ट्राईकवर येतोय राम नागवेकर फलंदाजीसाठी. संघाची सांघिक धावसंख्या पोचते ती 20 धावा.
या धावफलकावर तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा मैदानावर समाप्त झाल्यानंतर यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका निश्चितपणे क्षेत्ररक्षक येईपर्यंत याचे एक धाव ही पूर्ण केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत एकने भर पडते. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते ती 21 धावा या धावफलकावर. तिसरं षटक चालू असताना आता तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 21 धावा या धावफलकावर. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची असेल आवश्यकता आणि पुढच्या चेंडूचा सामना करेल यावेळी मात्र साहिल नावाचा फलंदाज. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज साहिल याचा अचूक टप्प्याची गोलंदाजी. यावेळी मात्र गोविंद या गोलंदाजाची पाहायला मिळते. चेंडूची सांगता ही निर्धाव प्रकाराने गणली जाते. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय तिसऱ्या षटकातील आणि संघाची सांघिक धावसंख्या 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गडी बाद झाला होता तो मात्र फलंदाज अमीर साळगावकर आणि तदनंतर मात्र या 2 फलंदाजांदरम्यान आपल्याला भागीदारी पाहायला मिळते. यावेळी मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मोठा फटका मारायचा होता परंतु बॅटचा आणि बॉलचा योग्य तो संपर्क झाला नाही. परिणामी पुन्हा एकदा चेंडू जातोय निर्धाव चेंडूवर. धाव काही मिळत नाही. संघाच्या सांघिक धावसंख्येत यावेळी मात्र कोणताही बदल होताना दिसत नाहीये. 4 चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकण्यासाठी या षटकातील गोविंद हा गोलंदाज असेल सज्ज. आता पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज असेल फलंदाज साहिल. संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावली 21 या धावसंख्येवर. यावेळी मात्र शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू जातोय या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेनं सीमा पार 6 धावांसाठी डीजे. संघाची सांघिक धावसंख्या वधारते या 6 धावेने 27 या धावसंख्येवर. अजूनही जिंकण्यासाठी असेल आवश्यकता 4 धावेंची. ध्रुव पारसेम संघाला यावेळी मात्र चेंडूला ऑफसाईडच्या दिशेने सन्मान दिला जातोय. एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. यानंतर लगेचच सामना होतोय देवी माऊली पेरनेम विपक्ष जेंट्स फायटर आगरवाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. यानंतर लगेचच आपला सामना होतोय देवी माऊली पेरनेम विपक्ष जेंट्स फायटर आगरवाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना अंतिम पुकार असेल टॉससाठी समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. 3 षटकांचा खेळ मैदानावर समाप्त झालाय. संघाची सांघिक धावसंख्या 28 धावा धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ असेल मैदानावर बाकी या सामन्यादरम्यान आणि या सामन्यात 12 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची असेल आवश्यकता. ध्रुव पारसेम संघाला अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक साहिल या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. महत्त्वपूर्ण या सामन्यात 12 चेंडूंचं समीकरण आणि या 12 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची असेल आवश्यकता. वैयक्तिक पहिलं संघाकडून महत्त्वपूर्ण 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज गौरेश हा सज्ज होतोय. स्ट्राईकवर खेळतोय फलंदाज साहिल. नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने त्याला सुरेख साथ देतोय. एकेरी 2 धावांवर जास्त विश्वास ठेवून तो राम नागवेकर फलंदाज आणि 3 धावांची असेल आवश्यकता 12 चेंडूमध्ये. यावेळी मात्र निश्चितपणे पंचांकडे अपील केलं जात आहे. फलंदाज बाद असल्याचं पंच घोषित करतायत. पायचीतच्या स्वरूपात फलंदाज साहिल याची खेळी समाप्त होते सांघिक 28 या धावेवर. 11 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी असेल 3 धावांची आवश्यकता डीजे.
त्याच मैदानावर जातोय संतोष नावाचा 11 चेंडू 3 धावा सामना जिंकण्यासाठी ध्रुव पारसे संघाला यावेळी मात्र निश्चितपणे पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्वेअर असल्याचा अतिरिक्त धावसंख्या संघाच्या खाती जमा होते. संघाच्या सांघिक धावसंख्येत 1 ने भरपडते. संघाची धावसंख्या आता मात्र होते ती 29 धावा 29. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावांची असेल आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज. यावेळी मात्र निश्चितपणे मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज संतोष हा माघारी परतला जातोय. अजून एक हादरा बसतोय संघाच्या सांघिक 29 या धावसंख्येवर. संतोष हा माघारी परतला जातोय. अजूनही जिंकण्यासाठी असेल आवश्यकता 2 धावेंची. याला साथ देण्यासाठी अजूनही 2 धावांची असेल आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीच्या दिशेने गोलंदाज गौरेश हा सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. अजून एक गडी बाद होतोय. या ठिकाणी मात्र शुभम आल्या पावली माघारी परतला जातोय. राम नागवेकरला निश्चितपणे गरज आहे एखाद्या खेळाडूची साथ देण्याची, परंतु एका मागोमाग एक फलंदाज हे माघारी परतले जात आहेत ध्रुव पारसे संघाचे आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता असतील 2 धावेंची. चौथं षटक महत्वपूर्ण चालू असताना आणि या चौथ्या षटकात हॅट्रिक आपली पूर्ण करतोय तो हॅट्रिकची सुवर्ण संधी या ठिकाणी प्राप्त होते. ती गोलंदाज गौरेश याच्यासाठी. येणाऱ्या चेंडूवर निश्चितपणे एक गडी मिळवला तर निश्चितपणे या स्पर्धेत आपली हॅट्रिक होईल आणि त्याच इराद्यानं पुढच्या चेंडू टाकण्यासाठी मात्र गोलंदाज सज्ज असेल गौरेश नावाचा. नवीन फलंदाज अजय हा मैदानावर येतोय. राम याला साथ देण्यासाठी अजूनही 2 धावांची असेल आवश्यकता. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केली जाते. बघता बघता एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळवली जाते आणि सामना या ठिकाणी जिंकतोय तो ध्रुव पारसे संघ. यानंतर लगेचच सामना होतोय देवी माऊली पेरनेम विपक्ष जेंट्स फायटर आगारवाडा.